Hello students, welcome to my YouTube channel Professor Ravindra Gaikwad एश कोचिंग क्लासेस वाश. पण तुमच्या 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक टॉपिक चालू केलेला होता. कोणता? सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. त्याच्यामध्ये आपण 3 लेक्चर स्टडी केलेले आहेत. कालच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी केला होता की व्हॉट इज मीन्स बाय युनिट्स, व्हॉट आर द टाइप्स ऑफ मिक्सचर, दॅट इज होमोजिनियस अँड हेट्रोजिनियस मिक्सचर. सिंगल फेज असेल तर आपण काय म्हटलं होतं? होमोजिनियस मिक्सचर म्हणायचं. मोर दॅन 1 फेजेस असतील तर त्याला काय म्हटलं होतं? हेट्रोजिनियस मिक्सचर. त्यानंतर युनिटचा स्टडी केला तर त्याच्यामध्ये 2-3 प्रकारच्या सिस्टीम होत्या. सीजीएस सिस्टीम, एफईएस सिस्टीम, एफपीएस सिस्टीम असेल किंवा एमकेएस सिस्टीम असेल. एमकेएस सिस्टीमला दुसरं नाव होतं एसआय युनिट्स. एसआय युनिटमध्ये 2 टाइप्स होते, एक फंडामेंटल क्वांटिटी आणि दुसरी डिराइव्हड क्वांटिटी होती. तर त्याच्यामध्ये आपण फंडामेंटल क्वांटिटीचा किंवा फंडामेंटल युनिटचा स्टडी केला होता, जे की 7 प्रकारचे फंडामेंटल युनिट असतात. ते आपण कालच्या लेक्चरमध्ये स्टडी केले होत्या. तर कोणते 7 प्रकारचे फंडामेंटल युनिट होते? तुमचा लेंथ असेल, मास असेल, टाइम असेल, टेम्परेचर असेल, अमाऊंट ऑफ सबस्टन्स असेल, इलेक्ट्रिक करंट असेल किंवा ल्युमिनस इंटेन्सिटी असेल. तर हे 7 प्रकारचे तुमचे फंडामेंटल युनिट्स होते आणि त्याची युनिट आपल्याला माहीत झालेली होती. मास मीटर असेल, किलोग्रॅम असेल, सेकंद, केल्विन, मोल, एम्पियर आणि कॅडमियम्स. हे त्याचे काय होते? तुमचे कॅन्डेला. हे त्याचे एसआय युनिट्स होते. तर आपल्या टॉपिकचं नाव होतं पहा, सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. जे ग्रुपमध्ये नवीन असतील त्यांनी फटाफट जॉईन झाले त्यांनी गुड मॉर्निंगचा मेसेज मला सेंड करावा. पहा, आजपासून आपण लाईव्ह लेक्चर यूट्यूबवरती घेत आहोत. समजा हे आपलं लेक्चर नंबर 4 असेल, सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. चला फटाफट मला गुड मॉर्निंगचा मेसेज सेंड करा. कालच्या लेक्चरमध्ये काय पाहिलं आपण? युनिट्सचे टाइप्स पाहिले. किती युनिट्सचे टाइप्स होते? 2 टाइप्स होते. एक फंडामेंटल युनिट्स आणि दुसरा डिराइव्हड युनिट्स होता. फंडामेंटल युनिट्सचे इंडिपेंडंट क्वांटिटी असते आणि दुसऱ्या युनिट्सवर डिपेंड नसते, बरोबर. मग या फंडामेंटल युनिट्समध्ये जर पाहिलं आणि दुसऱ्या युनिट्स पासून ती ऑब्टेन होत नाही किंवा डिराइव्ह केली जात नाही आणि ते एकमेकावर अवलंबून असते, त्याला आपण फंडामेंटल युनिट्स म्हणतो. तर हे 7 प्रकारचे फंडामेंटल युनिट्स होते. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला स्टडी करायचा सेकंड टाइप्स युनिट्सचा. व्हॉट इज मीन्स बाय डिराइव्हड युनिट्स? व्हॉट इज मीन्स बाय डिराइव्हड युनिट्स? जसं की फिजिक्समध्ये तुम्हाला पाहायला भेटेल फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्हड क्वांटिटी. त्यावेळेस तुम्हाला याचा उपयोग होईल. पहा, इथे एक मार्गात डेफिनेशन त्याचं एक्झाम्पल तुमचं विचारलं जातं. जसे काल मी तुम्हाला एक क्वेश्चन सांगितलं होता, दी अमाऊंट ऑफ सबस्टन्स आर मेजर्ड इन. कशामध्ये अमाऊंट ऑफ सबस्टन्स आपण मेजर करतो रे? दी अमाऊंट ऑफ सबस्टन्स आर मेजर्ड इन मोल. व्हॉट आर द युनिट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट? इलेक्ट्रिक करंटचे युनिट काय असणार आहे? एम्पियर्स. व्हॉट आर द युनिट्स ऑफ ल्युमिनस इंटेन्सिटी? ल्युमिनस इंटेन्सिटीचे युनिट काय असणार आहे रे? कॅन्डेला. व्हॉट आर द युनिट्स ऑफ लेंथ? लेंथचे युनिट काय असणार आहे? मीटर. व्हॉट इज द युनिट ऑफ मास? मासचे युनिट काय असणार आहे? किलोग्रॅम. व्हॉट आर द एसआय युनिट्स ऑफ टेम्परेचर? द एसआय युनिट ऑफ टेम्परेचर इज केल्विन. व्हॉट आर द एसआय युनिट ऑफ टाइम? द एसआय युनिट ऑफ टाइम इज सेकंद. तर अशा प्रकारचा तुम्हाला 1 मार्काचा क्वेश्चन असू शकतो. मग आज आपल्याला पाहिजे की व्हॉट इज मीन्स बाय डिराइव्हड युनिट्स? द युनिट्स ऑफ द फिजिकल क्वांटिटी. The units of the physical quantities. हे कशाची क्वांटिटी असणार आहे तुमचे? फिजिकल क्वांटिटीज. द युनिट्स ऑफ द फिजिकल क्वांटिटीज डिराइव्हड फ्रॉम कशापासून डिराइव्ह केलं जातं? डिराइव्हड फ्रॉम 7 फंडामेंटल युनिट्स. 7 fundamental units are called as derived units. Are called as derived units. यालाच आपण जनरली काय म्हणतो? derived units म्हणतो. पहा, द युनिट्स ऑफ द फिजिकल क्वांटिटी. की फिजिकल क्वांटिटीचं युनिट आपल्याला डिराइव्ह करण्यासाठी आपण अदर 7 फंडामेंटल क्वांटिटीचा यूज करतो. त्या युनिटला आपण काय म्हणणार? डिराइव्हड क्वांटिटी. म्हणजे कालच्या लेक्चरमध्ये जे आपण 7 फंडामेंटल युनिटचा स्टडी केला त्याच युनिटचा यूज करून जी नवीन फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी जे युनिट एक्झिस्ट होणार आहे त्या युनिटला काय म्हणायचं? डिराइव्हड युनिट. काय लक्षात? लेंथच्या आधारे आपल्याला त्याचा एरिया मेजर करता येईल, त्याची व्हेलॉसिटी मेजर करता येईल, त्याचं व्हॅल्यू मेजर करता येईल, त्याचं प्रेशर असेल. अशी जी क्वांटिटी आहेत की 7 फंडामेंटल युनिटचा यूज करून एखादी नवीन फिजिकल क्वांटिटीचं युनिट जर आपल्याला तयार करायचं असेल तर त्या युनिटला काय म्हणणार आपण? डिराइव्हड युनिट्स म्हणणार. काय लक्षात? द युनिट्स ऑफ द फिजिकल क्वांटिटीज डिराइव्हड फ्रॉम कशापासून? च्यापासून 7 फंडामेंटल युनिट.
की 7 फंडामेंटल युनिट पासून जी फिजिकल क्वांटिटी आपल्याला डिराइव्ह करायची त्या युनिटला आपण काय म्हणणार, डिराइव्हड युनिट्स. म्हणजे डिराइव्हड युनिट्स मध्ये काय एक्झाम्पल आहे तुम्हाला सिलेबसला पहा. तर त्यातले काही एक्झाम्पल आपण आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. समजा तुमच्याकडे फर्स्ट एक्झाम्पल असेल एरिया. दिस एरिया इज द डिराइव्हड क्वांटिटी. ही तुमची एक फिजिकल क्वांटिटी आहे. अँड दिस एरिया इज द फिजिकल क्वांटिटी विथ रिलेशनशिप विथ फंडामेंटल क्वांटिटी. याचं रिलेशनशिप जर आपण फंडामेंटल क्वांटिटी सोबत जर केलं, मग आपल्याला एरिया जर मेजर करायचा असेल तर लेंथ इंटू ब्रेड असते. म्हणजे लांबी गुणिले रुंदी म्हणजे एरिया असतो. म्हणजे काय येईल, लेंथ इंटू ब्रेड म्हणजे एल इंटू एल असेल. जर एल इंटू एल असेल तर याचा अर्थ काय होईल तुमचा, एल स्क्वेअर असेल. याचं जर आपण एसआय युनिट जर कम्पेअर केलं तर याचं एसआय युनिट असतं मीटर स्क्वेअर. एसआय युनिट काय असेल याचं, मीटर स्क्वेअर असेल. बरोबर. एरिया ही एक तुमची फिजिकल क्वांटिटी आहे. त्याची रिलेशनशिप आपण फंडामेंटल क्वांटिटी सोबत कम्पेअर केली. एल इंटू एल म्हणजे लेंथ इंटू ब्रेड्स म्हणजे एल स्क्वेअर कन्सिडर केला. त्याचं एसआय युनिट काय आलं, मीटर स्क्वेअर. मीन्स एरिया आर मेजर्ड इन मीटर स्क्वेअर. त्यानंतर सेकंड आपल्याला याच्यामध्ये फिजिकल क्वांटिटी कम्पेअर करता येते. व्हॉट इज द मीन्स बाय व्हॅल्यूम. की व्हॅल्यूम म्हणजे काय असणार आहे. मग व्हॅल्यूम असतो म्हणजे काय असतो, एल इंटू एल इंटू एल म्हणजे लेंथ इंटू ब्रेड इंटू हाईट. लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची म्हणजेच काय असते तुमची व्हॅल्यूम असते. एल इंटू एल म्हणजे एल क्यूब असेल. एल क्यूब आहे म्हणजे एक लेंथ आपण कशामध्ये मेजर करत असतो, मीटर मध्ये. मग इथे किती लेंथ आहेत आपल्याकडे, 3 म्हणजे मीटर क्यूब. हे कशाच युनिट झालं पहा, व्हॅल्यूमचं युनिट झालं. कारण आपल्याला फंडामेंटल क्वांटिटीमध्ये लेंथ हा पॅरामीटर माहिती होता. लेंथचं युनिट काय होतं, मीटर याचं युनिट होतं. त्याचं आपल्याला ह्या युनिटमध्ये कन्वर्जन करत असताना एरियासाठी आपण 2 लेंथ घेतला म्हणजे मीटर स्क्वेअर झाला. व्हॅल्यूमसाठी आपण 3 लेंथ घेतला म्हणजे मीटर क्यूब झाला. आता आपल्याला मेजर करायचे की व्हॉट इज मीन्स बाय डेन्सिटी. की डेन्सिटी कशाला म्हणायचं, व्हॉट इज मीन्स बाय डेन्सिटी. त्याची डेफिनेशन तुम्हाला लिहिता आली पाहिजे. The mass per unit volume are called as density. The mass per unit volume are called as density. The mass per unit volume are called as density. किंवा तुम्ही असं म्हणू शकता, the ratio of mass to units are called as volumes. Means the mass per unit volume are called as density. काय फॉर्म्युला येतील डेन्सिटीचा, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॅल्यूम. डेन्सिटी इज इक्वल टू काय असेल, मास अपॉन व्हॅल्यूम. यालाच आपण कसं लिहू शकतो, एम अपॉन व्ही. म्हणजे डी इज इक्वल टू काय फॉर्म्युला तयार होईल इथं, डी इज इक्वल टू मास अपॉन व्हॅल्यूम म्हणजे एम अपॉन व्ही. मग मास कशामध्ये मेजर करतो रे आपण, कोण सांगतोय, किलोग्रॅम मध्ये. आणि व्हॅल्यूम कशामध्ये मेजर करतो, मीटर क्यूब मध्ये. मास अपॉन मीटर क्यूब आहे म्हणजे याला आपण पर क्यूब मध्ये लिहू शकतो. म्हणजे युनिट काय तयार होईल, किलोग्रॅम अपॉन मीटर क्यूब. मग किलोग्रॅम अपॉन मीटर क्यूब आहे यालाच आपण असं लिहू शकतो, किलोग्रॅम मीटर क्यूब इनव्हर्स. म्हणजेच वाचताना याला कसं वाचणार, किलोग्रॅम पर मीटर क्यूब. तिरकी रेष जर असेल तर त्याला पर म्हणायचं, किलोग्रॅम पर मीटर क्यूब. कारण किलोग्रॅम हे कशाचे युनिट आहे, मासचं. आणि व्हॅल्यूम हे कशाचे युनिट आहे, व्हॅल्यूमचं युनिट काय आहे, मीटर क्यूब. आणि मास युनिट काय आहे तुमचं, किलोग्रॅम. किलोग्रॅम अपॉन मीटर क्यूब आहे म्हणून याला आपण कसं लिहिणार, किलोग्रॅम पर मीटर क्यूब. तुम्हाला तिरकस लाईन जर काढून टाकायची असेल तर त्याला कसं लिहिणार, किलोग्रॅम डॉट एम मायनस क्यूब. मायनस म्हणजेच काय असेल, पर असेल. काय लक्षात. म्हणजे याचे युनिट काय झालं डेन्सिटीचा, किलोग्रॅम पर मीटर क्यूब. द डेन्सिटी, व्हॉट आर द एसआय युनिट ऑफ डेन्सिटी, असा क्वेश्चन असू शकतो. द एसआय युनिट ऑफ डेन्सिटी इज किलोग्रॅम पर मीटर क्यूब्स. देन व्हॉट इज मीन्स बाय व्हेलॉसिटी. नेक्स्ट काय पाहिजे आपल्याला, व्हॉट इज मीन्स बाय व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी मला मराठीत आपण काय म्हणतो, वेग. तसं डेन्सिटीला मराठीमध्ये काय म्हणतो आपण, घनता. मग आता वेग कशाला म्हणायचं रे, द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड पर युनिट टाइम्स. द डिस्टन्स traveled per unit times are called as velocity. The distance traveled per unit times are called as velocity. Therefore velocity is equal to, मग काय फॉर्म्युला होईल, distance upon time is equal to velocity.
डिस्टन्स अपॉन टाइम इज इक्वल टू वेलोसिटी, म्हणजेच याला आपण कसं लिहू शकतो, v इज इक्वल टू डी अपॉन टी. v इज इक्वल टू डी अपॉन टी लिहू शकतो. मग डिस्टन्स कशामध्ये मेजर करता रे तुम्ही, मीटर मध्ये, आणि टाइम कशामध्ये मेजर करतो आपण, सेकंद मध्ये. म्हणजे काय आहे, मीटर अपॉन सेकंद. म्हणजे याचं युनिट काय तयार होईल पाहिजे, मीटर पर सेकंद किंवा मीटर डॉट सेकंद इनवर्स. तर अशा प्रकारे आपण त्याचे युनिट लिहू शकतो. The SI unit of velocity is मीटर पर सेकंद. क्रॉस लाईन म्हणजे पर, कारण डिवाइड मध्ये आहे, मीटर पर सेकंद. कारण डिस्टन्स आर मेजर्ड इन मीटर अँड टाइम आर मेजर्ड इन सेकंड ड्यू टू ओव्हरऑल युनिट ऑफ द वेलॉसिटी इज मीटर पर सेकंद. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. पण त्यानंतर जर आपला 5 नंबरचं एक्झाम्पल पाहिजे डिराइव्हड युनिटचं, तर नेक्स्ट फिजिकल क्वांटिटी आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायची. पहा, व्हॉट इज मीन्स बाय ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन म्हणजे त्वरण. ऍक्सलरेशनला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, त्वरण. व्हॉट इज मीन्स बाय ऍक्सलरेशन. आता ऍक्सलरेशन कशाला म्हणायचं, काय म्हणायचं, व्हॉट इज मीन्स बाय ऍक्सलरेशन, चेंज इन वेलोसिटी पर युनिट टाइम्स. दी change in velocity, the change in velocity per unit time are called as acceleration, की वेळेनुसार जर तुमचा वेग बदलत असेल तर त्याला आपण एक्सेलरेशन म्हणत असतो. एक्सेलरेशन, द चेंज इन वेलोसिटी पर युनिट टाइम्स. देन व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ एक्सेलरेशन. मग एक्सेलरेशनचा काय फॉर्म्युला तयार होईल रे, द एक्सेलरेशन इज इक्वल टू वेलोसिटी अपॉन टाइम. एक्सेलरेशन इज इक्वल टू काय आहे तुमचा, वेलोसिटी अपॉन टाइम आहे. देन व्हॉट इज द युनिट ऑफ वेलोसिटी. वेलोसिटीचं युनिट काय होतं, मीटर पर सेकंद, आणि टाइम कशामध्ये मेजर करतो आपण, सेकंद. म्हणजे सेकंद इंटू सेकंद काय होईल, सेकंद स्क्वेअर होईल. युनिट्स ऑफ एक्सेलरेशन इज मीटर पर सेकंद स्क्वेअर. लक्षात, एक्सेलरेशनचे युनिट. वेलोसिटी आपण कशामध्ये मेजर केली, मीटर पर सेकंद मध्ये. टाइम कशामध्ये मेजर करतो आपण, सेकंद मध्ये. सेकंद इंटू सेकंद काय होईल तुमचा, सेकंद स्क्वेअर होईल. म्हणजे मीटर पर सेकंद स्क्वेअर. तुम्ही त्याला असं लिहू शकता, मीटर डॉट सेकंड इनवर्स स्क्वेअर. तर दिस इज द युनिट ऑफ एक्सेलरेशन. चेंज इन वेलोसिटी पर युनिट टाइम्स आर कॉल्ड एज एक्सेलरेशन. राहील लक्षात एसआय युनिट्स. तर हे सर्व एसआय युनिट आहेत, लक्षात राहू द्या. कसले युनिट आहेत ते, एसआय युनिट्स आहेत, कारण आपण एसआय युनिटचा टाइप्स पाहत आहोत. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल कम्पेअर करता येते याच्यामध्ये. व्हॉट इज मीन्स बाय फोर्स. बल कशाला म्हणायचं, व्हॉट इज मीन्स बाय फोर्स. The product of mass into acceleration are called as force. The product of mass into acceleration. The product of mass into acceleration are called as force. Are called as force. फोर्स कशाला म्हटलं, द प्रोडक्ट ऑफ मास इंटू ऍक्सेलरेशन. प्रोडक्ट म्हणजे गुणाकार असतो, लक्षात राहू द्या. म्हणून शब्दामध्ये आपण डेफिनेशन मध्ये काय यूज केलं, द प्रोडक्ट ऑफ मास इंटू ऍक्सेलरेशन आर कॉल्ड ॲज फोर्स. मग काय फॉर्म्युला तयार होईल, फोर्स इज इक्वल टू, द प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. कशाचा गुणाकार असणार आहे, मास इंटू ऍक्सेलरेशन. मास इंटू ऍक्सेलरेशन. मग मास कशामध्ये मेजर करता रे तुम्ही, किलोग्रॅम पर मीटर मध्ये, बरोबर, सॉरी किलोग्रॅम मध्ये. आणि ऍक्सेलरेशन कशामध्ये मेजर करता सांगा, हा किलोग्रॅम मध्ये मेजर करता. आणि ऍक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये मेजर करता, बरोबर. म्हणजे युनिट ओव्हरऑल काय तयार होईल, किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यालाच आपण लिहू शकतो न्यूटन. कॅपिटल एन हा सिम्बॉल. मीन्स द एसआय युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. फोर्सचं एसआय युनिट काय आहे, न्यूटन आहे. किंवा त्याला आपण असं देखील लिहू शकतो, किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. किलोग्रॅम हे कशाचं युनिट आहे, मासचं. आणि मीटर पर सेकंड स्क्वेअर हे कशाचं युनिट आहे, ऍक्सेलरेशनचं. दोन्ही एकत्र केलं काय तयार होईल,
किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. किंवा ओव्हरऑल जर तुम्हाला जनरली क्वेश्चन असतो पाहिजेवर व्हॉट आर द एसआय युनिट ऑफ फोर्स, फोर्सचं एसआय युनिट काय असू शकतं, त्याचा डायरेक्ट आन्सर तुम्ही लिहू शकता न्यूटन इज द फोर्स एसआय युनिट्स. की न्यूटन हे फोर्सचं काय आहे तुमचं एसआय युनिट आहे. इट इज इंडिकेटेड बाय कॅपिटल एन. तो आपण कशाने इंडिकेट करणार आहोत, कॅपिटल एन या सिम्बॉलने इंडिकेट करतो. स्क्रीनशॉट काढून घ्यायचं. पण त्यानंतर आपल्याला 7 नंबरचं एक्झाम्पल पाहिजे. व्हॉट इज मीन्स बाय प्रेशर, व्हॉट इज द युनिट ऑफ प्रेशर, की प्रेशरचं एसआय युनिट काय असेल. कोण सांगते प्रेशर कशाला म्हणायचं. द फोर्स पर युनिट एरिया आर कॉल्ड ॲज प्रेशर. द फोर्स पर युनिट एरिया are called as pressure. are called as pressure. मग काय फॉर्म्युला तयार होईल प्रेशरचा. The pressure is equal to फोर्स पर युनिट एरिया आहे म्हणजे अपॉन मध्ये घ्यायचं. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. प्रेशर इज इक्वल टू काय असेल तुमचा फोर्स अपॉन एरिया असेल. मग आपण फोर्स कशामध्ये मेजर करतो रे, किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये, बरोबर. आणि एरिया कशामध्ये मेजर करतो आपण, मीटर स्क्वेअर मध्ये. मग याचं ओव्हरऑल युनिट जर पाहिलं तर पास्कल इज द एसआय युनिट्स ऑफ प्रेशर. की पास्कल हे कशाचं एसआय युनिट आहे तुमचं, प्रेशरचं एसआय युनिट्स आहे. मीन्स प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. मग फोर्स आपण कशामध्ये मेजर करतो, किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये. आणि एरिया कशामध्ये, मीटर क्यूब मध्ये. मीटर स्क्वेअर मधून मीटर कॅन्सल होईल म्हणजे एकच मीटर शिल्लक राहील. म्हणजे इथे काय आन्सर भेटेल बघ, दुसरं युनिट्स किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. दिस इज द एसआय युनिट ऑफ प्रेशर. किंवा दुसरं एसआय युनिट काय असणार आहे तुमचं पास्कल, जो आपण कॅपिटल पी आणि स्मॉल ए ने रिप्रेझेंट करतो. तर फोर्सचं एसआय युनिट हे न्यूटन आहे आणि प्रेशरचं एसआय युनिट हे पास्कल आहे. तर हे 2 पॉईंट्स याच्यामध्ये महत्वाचं लक्षात राहू द्या. तर त्याचं दुसरं युनिट काय आहे, किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. कारण इथं काय होतं पा, किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर अपॉन मीटर स्क्वेअर. मीटर मीटर कॅन्सल होईल म्हणजे शिल्लक काय राहिला, किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर हे जे युनिट्स आहे ते कशाचं आहे तुमचं प्रेशरचे युनिट्स. तर असे वेगळ्या प्रकारचे युनिट्स आहेत पा, तर तुम्हाला पीडीएफ मध्ये प्रोव्हाइड केले जाईल. तर आज आपण इथं थांबू. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण एक नवीन क्वांटिटी शिकणार आहोत की वेगळ्या प्रकारचे लॉ कशाला म्हणायचं किंवा वेगळ्या प्रकारचे जे पॅरामीटर्स आहेत ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. ज्या विद्यार्थ्याला क्लासेस जॉईन करायचे, तुमची 14 किंवा 15 तारखेच्या आसपास रिझल्ट लागणार आहे, तुम्ही 11वी सायन्सलाच ॲडमिशन घेणार आहे, ते तुमचं जर कन्फर्म झालेलं असेल तर लवकरात लवकर फीस पेड करा. मिनिमम 500 रुपये तरी फीस तुम्हाला पेड करावं लागेल म्हणजे तुमचं ॲडमिशन झालं असं कन्फर्म करता येईल. कारण आता ऑफलाईन क्लासेस चालू होणार आहेत. कालच आपली मान्यता भेटलेली आहे की 8वी ते 12वीचे क्लासेस चालू होणार आहेत किंवा शाळा चालू होणार आहेत. तर आपल्या जिल्हाधिकाऱ्यांनी काही सूचना दिल्या आहेत की शुक्रवारपासून साधारण ऑफलाईन क्लासेस चालू करतील. शुक्रवार नाही झालं तर पुढच्या वीक्समध्ये ऑफलाईन क्लासेस चालू होतील. तर त्यासाठी ज्या विद्यार्थ्याला खास करून सायन्ससाठी ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर फीस जमा करावी म्हणजे तुम्हाला रेग्युलरचे व्हिडिओ अपडेट झालेले पाहता येतील. थँक्यू.